भैरवी वजे यांचा सावलीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न फसला. ह्या अशा गुरु कुणाला बी मिळायला नकोत. भैरवी वजे यांनी केला त्यांच्या शिष्येचा आवाज हिरावून घेण्याचा प्रयत्न. नाही बाई, ही तर लई वाईट कमेंट आहे बाई. मी नाही वाचणार बाबा. वाच वाच जयंती वाच. मला ना सासरे बुवांचीच आठवण आली. जयंती वाचते वाचते. हे लिहिलंय की ही भैरवी माई बाई आहे का कैदासीन? कोण करत असं? हिला अक्कल आहे का? अक्कल आहे का? असं लिहिले हो. बिंडोक बाई आहे नुसती, बिंडोक मूर्खा. आता कशी पडली तोंडावर. सगळ्यांना ही असंच फसवत असणार. फ्रॉड बाई, फसवी, नालायक, बिंडोक, बाव. हे असं इथं लिहिलंय. हा माई, माझ्या मनचं काही नाही आवत. वाचून घ्या. काय सावली मॅडम, खुश? गाणं ट्रेंडिंगला आहे सोशल मीडियावर. कौतुक होते तुमचं. पाहिलं मी. सगळेच किती कौतुक करतात माझं. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय मला. थँक्यू. हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय. नाही नाही, फक्त माझ्यामुळे नाही, माझ्यासोबत बरेच लोक होती. जगन्नाथजी, बाबा, बबलू. मला एक कळत नाहीये, या आधीचं गाणं व्हायरल झालंच कसं? तुमच्या गुरूंची कृपा. म्हणजे भैरवीजींचा प्लॅन होता सावली. तिथे जो रेकॉर्डिस्ट होता त्याच्यासोबत मिळून तिने एक खराब गाणं तयार केलं होतं. मला याचा अंदाज होता, सावध होतो मी. म्हणून मी 2 गाणी बनवली. खराब गाणं त्यांना पाठवून दिलं आणि ओरिजिनल तुझ्या आवाजातलं गाणं माझ्याकडे ठेवलं आणि ते रिलीज केलं. त्याचे परिणाम तुझ्यासमोर आहेतच. तुझं कौतुक करतायत आणि परत एकदा भैरवीजींची बदनामी होती. एवढं सगळं झालं, तुम्ही मला का नाही सांगितलं? सांगितलं असतं तर तू परवानगी दिलीच नसतीस मला. तुझ्यातला चांगला माणूस जिवंत झाला असता. तू म्हणाली असतीस की नको सारंग सर, माझी गुरु आहे ती, गुरु बाबतीत असं काही नको करायला. तू चांगला विचार करतेस सावली, पण त्या तुझ्याबद्दल काय विचार करतात हे माहिती आहे तुला? त्या काय म्हणाल्या हे माहिती आहे? त्या म्हणाल्या सावलीची लायकी सुद्धा नाही माझ्या बाजूला बसायची. काय माई असं म्हणाल्या? हे बघ, तू गुरूंचा मान ठेवतेस हे योग्य आहे, हे केलंच पाहिजे. पण गुरूंनी सुद्धा शिष्याचा मान ठेवायला हवा. जर गुरूंनी शिष्याचा मान नाही ठेवला ना, तर ती स्वतःचीच निंदा केल्यासारखं होतं. आणि आव्हान त्यांनी तुला दिलंय, तू त्यांना दिलं नव्हतंस. आणि गुरूंचं आव्हान स्वीकारणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. आता तू ठरव, तुला हे आव्हान स्वीकारायचं आहे की मैदानात पळून जायचं?